नमस्कार, मी रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर आज आपण करतो आहे बुंदीचे लाडू. अगदी दरवेळेस करतो तसे बुंदीचे लाडू आज आपण बनवत नाही आहेत. अगदी थोडासा त्याला वेगळा टच आपण दिलेला आहे. तर हे जे आहेत तर बुंदी अगदी खुसखुशीत कुरकुरीत असे लागतील असे हे बुंदीचे लाडू आहेत. तर आपण बाहेरून जेव्हा विकत आणतो त्यावेळेस जेव्हा खातो तर एकदा जर केले तर आपण पुन्हा पुन्हा नक्कीच करणार असे हे लाडू लागतात आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत. तर अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणारे हे जे बुंदीचे लाडू आहेत तर घरच्या घरी आपण कसे करायचे ते आज आपण पाहतो आहे. तर चला तर मग हे खुसखुशीत कुरकुरीत असे बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात. तर बघा पहिल्यांदा मी घेतलेलं आहे बेसन पीठ. तर आता यासाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे. तर मी 1.5 वाटी बेसन पिठाचे हे लाडू बनवणार आहे. आता हे बेसन पीठ जे आहे ते तुमच्या घरी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. अगदी घरी दळलेलं असावं किंवा बाहेरून विकत जरी आणलेलं असेल तरीसुद्धा चालेल. आता 1.5 वाटी बेसन पिठासाठी अगदी त्यामध्ये आपण अगदी थोडंसं असा रंग टाकलेला आहे केशरी. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे, कारण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ जर घातलं तर अतिशय टेस्टी लागतं, म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी आता पाणी त्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला मापसुद्धा लगेच कळेल. तर आता 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, ते थोडं थोडं करून आपण यामध्ये थोडंसं टाकायचं आहे. तर आता हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर मी पहिल्यांदा अर्धी वाटी पाणी घालून आता हे मिक्स करते, कारण गुठळ्या मोडत आपल्याला हे पीठ अगदी चांगलं मळून घ्यायचं आहे. आता हे थोड्या प्रमाणात असल्यामुळे मी हे चमच्यानेच मिक्स करते, आणि जर जास्त प्रमाण असेल तर तुम्ही हातानेच ते हे मिक्स करून घ्या, कारण गुठळ्या मोडत अगदी स्मूथ असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. तर बघा आता थोडं थोडं करत आपण आता 1 वाटी पूर्णतः पाणी त्यामध्ये घातलेलं आहे. तर बघा अगदी गुठळ्या मोडल्यात आणि पूर्णतः 1 वाटी आपण त्यामध्ये पाणी टाकलं आहे. तर तरीसुद्धा आता आपण पाहूयात आपलं बॅटर बरोबर जर होत असेल तर आपल्याला 1 वाटी पूर्ण बास होईल, आणि जर घट्ट वाटलं तर आपल्याला पुन्हा पाणी लागेल. तर बघा आता पूर्ण आपले त्यातल्या गुठळ्या मोडून तयार झालेले आहेत. आता हे बॅटर आपलं बघा पूर्ण स्मूथ असं मऊ असं झालेलं आहे. तरीसुद्धा हे बॅटर जे आहे ते मला थोडंसं घट्ट वाटते. तर आता अजून आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पुन्हा मी दुसरी वाटी भरून पाणी घेतलेलं आहे, त्यातलं अगदी थोडंसं पुन्हा पाणी टाकलं आहे. जवळपास 1 चमचाभर पाणी फक्त आपण त्यामध्ये घातलेलं आहे. आता पुन्हा मी मिक्स करून घेते. तर आता बघा त्याची कन्सिस्टन्सी एकदा बघून घ्या. तर अशा पद्धतीने मी आता हे बॅटर तयार करून घेतलं आहे. तर आता हे अगदी परफेक्ट झालं आहे की नाही आपल्याला आता एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर आता मी खाली बघा, खालीच आपण चेक करून घेऊयात. एक प्लेट घेतली आणि ज्या झाऱ्याने आपल्याला बुंदी पाडायची त्या झाऱ्या घेतलेला आहे. आता त्यावरती पीठ घातलं आहे. तर बघा अगदी झाऱ्या न हलवतासुद्धा त्यावरती आता प्लेटवर अगदी छोटे छोटे असे पिठाचे थेंब पडतात आहेत, आणि झाऱ्यामधून हे अगदी खाली सहज पडतं आहे पीठ. म्हटल्यानंतर आता हे बॅटर जे आहे तर अगदी परफेक्ट आपलं तयार झालं आहे. आता तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे. म्हटल्यानंतर तर आपण आता पाणी किती घातलं आहे बघा, 1 वाटी आणि वर 1 चमचाच फक्त पाणी घातलं आहे. तर आता हे जे पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, कारण बेसन पिठाची क्वांटिटी तुम्ही वाटीमध्ये कशी घ्याल, किंवा पीठ जुनं नवंसुद्धा असू शकतं, किंवा घरी दळलेलं बाहेरचं, अशा पद्धतीने सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं पीठ असू शकतं, त्यामुळे पाणी कमी जास्त थोडंसं लागू शकतं. आता इकडे बघा गॅसवरती मी तेल तापायला ठेवलेलं होतं. आता आपलं कमी प्रमाणात बुंदी पाडायची म्हटल्यानंतर तेल त्याचनुसारच तुम्ही कढईत तेल घ्या. जास्तही तेल घेऊ नका, कारण तापलेलं तेल जे आहे आपल्याला पुन्हा जास्त वापरता येत नाही. आता राहिलं थोडंफार तर आपण भाजीला वापरू शकतो, त्यामुळे थोडंसं कमी प्रमाणातच तेल घ्या. आता तेल चांगलं एकदा तापवून मी घेतलेलं आहे, आणि गॅस फुल करूनच आपण ही बुंदी आपल्याला काढून घ्यायची. तर बघा आता पहिला घाणा आपण काढलेला आहे, तर अगदी गोल गरगरीत अगदी मोत्यासारखी ही बुंदी आपली तयार झाली. तर आता लगेच आता आपण दुसऱ्या घाणे आता राहिलेलं जे आहे तर ते करून घ्यायची बुंदी. तर आता हे सगळं मी काढून घेतलं आहे पहिला घाणा. तर बघा अशा पद्धतीने ही बुंदी आपली तयार झाली. तर बघू शकता अगदी गोल मोत्यासारखे अगदी बुंदी निघालेली आहे, आणि हलकसर अगदी वजनालासुद्धा हलकी आणि मस्त अशी ही बुंदी आपली तयार झाली. आता बघा
अशाच पद्धतीने आपण आता दुसरा घाणा करून घ्यायचा आहे. तर पहिला झाऱ्या जो आहे तो एकदा आपल्याला पुन्हा स्वच्छ करून घ्यायचा आहे, म्हणजेच धुवून घ्यायचा आहे, कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि मगच पुन्हा आपल्याला गॅस फुल करून तापलेल्या तेलावरती आपण हे झाऱ्यावर पीठ ओतून थोडंसं उंच धरून थोडंसं हलकं हलवायचं आहे, म्हणजेच आपटायचं आहे. अगदी त्यावरती काहीही चमचा फिरवण्याची गरज नाही. आपण पीठ ओतल्याबरोबर त्याचे थेंब खाली पडतात पिठाचे आणि अगदी गोल गरगरीत अशी ही बुंदी आपली कढईमध्ये तयार होते. तर आता गॅस नंतर थोडासा कमी करायचा आहे आणि हलकासा रंग बदलायला लागला की आपण आता हे काढून घ्यायचं. म्हणजे तेलामध्ये जी बुडबुडे जे आहेत ते कमी होतात आणि बुंदीचा रंग जो आहे तो हलकासा बदललेला दिसतो. अशा वेळेस ही बुंदी आपण काढून घ्यायची. जास्त कडकही करायची नाही किंवा जास्त डार्कही रंग त्याला आणायचा नाही. तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्यासुद्धा राहिलेल्या पिठाची बुंदी करून घेऊयात. तर गॅस एकदा फुल करून पुन्हा कमी केला आहे आणि आता बघा अशा पद्धतीने अगदी एकसारखी बुंदी आपण ही काढून घ्यायची. तर आता तुम्ही ही जी प्रत्येक वेळेस आपण झाऱ्या जो आहे तर तो धुवून स्वच्छ करून घ्यायचा आहे. शिवाय पीठ जे राहिलेलं आहे तर ते सुद्धा चमच्याने हलवून घ्यायचं आहे, कारण पीठ खाली जातं, पुन्हा पाणी वर येतं. तर अशा वेळेस बुंदी वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा तयार होते. एकसारखी होण्यासाठी प्रत्येक घाण्याला पीठ हलवून घ्यायचं आहे आणि झारा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने आपली सगळी बुंदी काढून तयार झाली. अगदी एकसारखी तुम्ही बघू शकताय. अगदी आपला आचारी जसे आपले बाहेर हॉटेलमध्ये मिळते किंवा आचारी जसे बुंदी करतात अगदी तशाच पद्धतीने आपण घरीसुद्धा अशी मस्त करू शकतो. आता बघा सगळी बुंदी काढून तयार झाल्यानंतर आपल्याला करायचा आहे पाक. आता गॅसवरती पुन्हा मी कढई ठेवलेली आहे. 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि आता 1.5 वाटी बेसन पिठासाठी आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर गूळ मी अगदी बारीक असा फोडून घेतला आहे. तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता, म्हणजे मग पटकन अगदी पाक तयार होतो. आता जाडसर जर आपण फोडून घेतला तर तो लवकर त्यामध्ये विरघळला जात नाही, त्यामुळे गूळ खिसूनच घ्या. आता अगदी कमी गॅसवर तुपामध्ये हा गूळ जो आहे तो आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे आणि अगदी गॅस कमी करायचा आहे. आणि एकदा विरघळल्यानंतर आपल्याला हा पाक लगेच चेक करायला घ्यायचा आहे. एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि थोडासा हा पाक त्यामध्ये टाकला आहे. तर बघा आता तर अजून पाक तयार झालेला नाही. आपल्याला पाक थोडासा कडक हवा आहे. तर पुन्हा अगदी 1 ते 2 सेकंदांनी पुन्हा दुसऱ्या वेळेस मी चेक करून घेतला आहे. तर बघा आता वाटीमध्ये आपण हा जो गोळा आहे तो टाकल्यानंतर त्याचा असा कडक असा आवाज येतो, म्हणजे आपला हा पाक जो आहे तो आपला तयार झाला आहे. तर पहिल्या वेळेस पाक तयार झालेला नव्हता, म्हणजे लवचिक असा हा पाक होता आणि नंतर आपण जो वाटीत चेक केला तो पाक कडक झालेला होता. आता मी गॅस बंद केला आहे आणि ही बुंदी जी आहे तर ती कढईमध्ये टाकलेली आहे. आता ही सगळी एकजीव करून घ्यायची आणि सगळी पटपट. आता ही प्रोसेस जी आहे तर ती आपल्याला झटपट करायची, कारण गरम असतानाच आपल्याला हे लाडू जे आहेत ते वळवून घ्यायचे. तर बघा आता एकदा सगळं मिक्स करून घेते. आता हे हाताला चटके बसतात थोडेसे, तर त्यासाठी तुम्ही हाताने जर बांधायचे नसतील लाडू तर आपल्याला प्लॅस्टिकचा कागद हातावरती घेऊन त्यावरती छोटे छोटे असे गोळे घेऊन आपण हाताने सुद्धा हे लाडू वळून घेऊ शकतो. आणि नाही तर मग अगदी हलका पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे लाडू आपण वळून घ्यायचे. पण पाण्याचा हात जर घेतला तर हे लाडू खुसखुशीत किंवा कुरकुरीत राहत नाही. त्यामुळे तुम्ही आपलं जे कॅरी बॅग किंवा प्लॅस्टिकचा कागद आहे तर त्याच्यावरती तुम्ही हे लाडू पटपट पटपट असे वळून घेऊ शकता. तर नंतर जर थंड झाले तर ही बुंदी जी आहे तर सुटसुटीत आणि अगदी कडक होते, त्यामुळे लाडू वळले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला जर मदतीला कोणी असेल तर पटपट हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता. तर बघा आपले हे लाडू जे आहेत तर मी हातानेच वळलेले आहेत. हलकासा पाण्याचा हात घेतला आहे, पण पाण्याचा हात जर जास्त घेतला तर हे जे लाडू आहेत तर थोडेसे मऊ पडतात, कुरकुरीत राहत नाही, खुसखुशीत राहत नाहीत. त्यामुळे तुम्ही पाणी न लावता अगदी प्लॅस्टिकच्या कागदावरतीच हे लाडू वळवून घ्या. तर तयार झालेले आहेत आपले मस्त असे हे खुसखुशीत कुरकुरीत असे हे बुंदीचे कडक लाडू. तर बघा तुम्ही बघू शकता हे असेच आपल्याला बाहेर स्वीट होममध्ये सुद्धा मिळतात. पण बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी तशाच पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने सहज अशी करू शकतो. तर तुम्हाला बघा हा कडक बुंदीच्या लाडवाचा व्हिडिओ कसा वाटला
तर थोडाफार जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही खातानासुद्धा अतिशय टेस्टी लागतो आणि अगदी खुसखुशीत खाण्याची जी मजा आहे तर तशीच अगदी बुंदीचा मऊसूत लाडू खाण्यात अजिबात नाही. त्यामुळे मुलांना मधल्या वेळेस खायला देण्यासाठी किंवा आपल्यालासुद्धा छोटी मोठी भूक लागली असेल तर अशा वेळेस खाण्यासाठी हे लाडू नक्की घरात करून ठेवा. आणि केल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये जर ठेवले तर अतिशय कुरकुरीत खुसखुशीत असे हे राहतात. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओ.